रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान आगडगाव या ठिकाणी आलेलो आहेत। तर या देवस्थानाला खूप दिवसापासून भेट देण्याचं चाललं होतं नियोजन। आज आपल्यासोबत येथील पुजारी आहेत। दादा, तुम्ही या ठिकाणी पुजारी आहात। हो। तर ह्या देवाची आख्यायिका काय असणार आहे? गेल्या 5 पिढ्यापासून आम्ही परंपरागत पुजारी आहोत। माझे नाव आहे सागर पुजारी। हे काशीवरून सोनारीला जात असताना भैरवनाथ इथं विश्रांतीसाठी थांबलेले आहेत आणि विश्रांतीसाठी थांबलेले असताना इथं गावामधले 2-3 मुलं गुरं चारण्यासाठी आलेली होती। त्याच्यामध्ये एक मुक्या मुलगा होता चांगदेव नावाचा। तर त्याला बोलता येत नव्हतं। तर त्याला देवरूपी दिसायचे देव, आणि जे 3 मुलं होते त्यांना मनुष्य अवतार दिसायचे। तर त्यांनीच खुणवलं बाकीच्या मुलांना का त्यांना भूक लागलेली आहे, जेवण करायला देऊ बा। दुपारची वेळ झालेली होती, ते जेवण करण्यासाठी बसलेले होते। तर त्या मुक्या मुलाने आपल्या समोरची शिदोरी उचलली आणि भैरवनाथांकडे गेले। भैरवनाथांकडे गेले असता भैरवनाथांनी मग ते कोरडी भाकर होती, त्याच्यामध्ये ठेसा होता मिरचीचा। तर मग देव म्हणले कोरडी भाकर कशी खाऊ, याला दूध आण म्हणले काढून जगायचं। तर गाय वांज होती, गाय आलेली नव्हती। तर ते गाय वांज असताना त्यांनी सांगितलं कमंडलू घेऊन जगायच्या पाठीवर थाप मारा, गाय दूध देईल। आणि खरोखरच ते म्हणले काय दुसरा अवतार होते बघू आपण प्रकार। तर ते गेले असताना आहे ना, गायच्या पाठीवर थाप मारली, गायने कमंडलू भरून दूध दिलं वांज गायने। पहिला चमत्कार झाला। त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर भैरवनाथाचं मुक्या मुलाला बोलले, बाळ बोल बाळा काय इच्छा आहे तुझी। तर ते मुका मुलगा बोलू लागला, त्याला वाचा फुटली। भैरवनाथांनी दुसरा चमत्कार दिला। वाचा फुटल्यानंतर मग भैरवनाथांना तो धावा करू लागला, तुम्ही इथं सदैव इथंच राहावं हीच माझी इच्छा आहे। तर अगोदर चांगदेव नावाच्या मुलाचं मंदिर आहे, अगोदर त्यांचं दर्शन नंतर भैरवनाथाचं दर्शन। कारण देवाने त्यांना वर दिला का जो तुझं दर्शन घेऊन माझं दर्शन घेईल त्याला सदैव मी प्रसन्न होईल। मग ना तिथं थांबले असताना तिथं 3 दाऱ्यामध्ये 3 राक्षस राहत होते, आगडमल, रतलमल आणि देवमल। ह्या 3 दाऱ्यामध्ये 3 राक्षस राहत होते। तर मग ह्या मंदिर कसं बांधायचं, मग राक्षसांकडून मंदिर बांधून घेतलं आणि राक्षसांना वर दिला तो। हनुमान जयंती झाल्यानंतर जो रविवार येईल त्या रविवारी यात्रा असते आणि सोमवारी रात्री भूतांची यात्रा भरते, म्हणजे दैत्यांची यात्रा। वर्षातून 1 दिवस त्यांना दिलेला आहे। आणि ही सत्य परिस्थिती आहे। इथं गेल्या 10 वर्षापूर्वी कॅमेरे चालू राहिले होते येण्याचा, तर मनुष्य तर येण्याचा प्रयत्न करतच नाही कोणी। तर एक वेळेस कॅमेरे चालू राहिले होते, तर कॅमेरे जळून गेले होते। त्यामुळे कोणी येण्याचा प्रयत्न करीत नाही। कोणी जर जबरदस्तीने येऊ राहिला त्याला वाटामध्ये काही ना काही अडचण येते, इथपर्यंत पोहोचत नाही। आणि नवसाला पावणारे काळभैरवनाथ आहेत। इथं कसली मनोकामना बोलले ना तुम्ही, 6 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट आहे। कसली मनोकामना असून द्या तुमची सॉल्व होते। आणि पलीकडल्या बाजूला जे आम्ही पाहिलं त्या ठिकाणी गावठी गाय आहे। हा, गोशाळा आहे इथं। गोशाळामध्ये म्हणजे सगळं पूर्ण गावरान गाय आहेत। कोणाची गाय थकली तर वयस्कर असली तरी इथं आणून घालतात, वांज असली तरी इथं आणून घालतात। कसली पण असून द्या गाय इथं आणून घालतात, ते कसाबाला विकत नाहीत। साधारण त्या गोशाळेमध्ये आता किती गाय असतील? आता 200 ते 250 गाय आहेत गोशाळेमध्ये। म्हणजे त्याला काही अशी कोणताही व्यक्ती गाय घेऊन आला तर ती तुम्ही त्याला 500 रुपये पावती असते, जमा करून घ्यायची आणि गाय आपल्या ताब्यामध्ये घ्यायची। त्यांना 500 रुपयाची पावती करायची सांगायची। साधारण इथं म्हणजे या यात्रा कधी भरते? आणि इथं दर रविवारी एक यात्राच असते। 6-7 हजार भक्त दर रविवारी असतातच। आणि वर्षातून एक यात्रा असते, ती मोठी यात्रा, ती एप्रिल महिन्यामध्ये असते। हनुमान जयंती झाल्यानंतर जो रविवार येईल त्या रविवारी। आता तुम्ही जे पुजारी आहात, तुम्ही वर्षानुवर्ष या ठिकाणी पूजा वर्षानुवर्ष 5वी पिढी आपली पूजा करण्यासाठी थांबत असतात। हो। अजून या ठिकाणी वेगळं असं म्हणजे जे काही भाविक येणार आहेत त्यांना वेगळं काय असं आहे की बाबा आपण इथं तलाव आहे पाठीमागं, तलावाला त्रिशूळ मारलेला आहे देवानी। अखंड पाणी असते, पाणी कधी आटत नाही त्या तलावामधलं। जेणेकरून अनेक तालुक्यातून भाविक या ठिकाणी आले पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे, असं वेगवेगळ्या भूमिका काय असतील इथं? वेगवेगळी भूमिका काय नाही, पवनचक्की आहे, निसर्गरम्य वातावरण आहे। सिटीमधले भरपूर भक्त येत असतात, नगर जवळ असल्यामुळे भरपूर 6-7 हजार भक्त असतात दर रविवारी। आणि आमटीचा जेवणाचा प्रसाद असतो इथं, बाजरीची भाकरी, येसुराची आमटी, हिरव्या मिरचीचा ठेसा, हे गावरान पद्धतीचं जेवण म्हणतात आपण।
ते खेडेगावामध्येच भेटतं, सिटीमध्ये भेटत नाही. मग ते सिटीतले फक्त कधी दिलं जातं ते जेवण? दर रविवारी जेवण असतं आमटी भाकरीचं. दर रविवारी यात्राच असते 6-7 हजार फक्त असं. म्हणजे काही आजूबाजूने येणारे तालुक्यातले असेल किंवा तालुक्याबाहेर लोक भाविक असतील त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? त्यांना या ठिकाणी आवर्जून आलं पाहिजे भेट द्यायला असं आव्हान कराल का तुम्ही? इथे आल्यानंतर सगळी इच्छा पूर्ण होती. कसली आडी अडचण असून दे इथे आल्यानंतर सॉल्व्ह होते. त्यामुळं नगरचे सिटी जवळ असल्यामुळं नगरचे भक्त खूप येत असतात आणि लांब लांबून भक्त येतात. ऑस्ट्रेलियाचे राकेश कुमार येतं, ते आपल्याला 25 टन तांदूळ देतात तिथं. त्यांना पण काहीतरी प्रसन्न झालं, देव प्रसन्न झाल्यामुळे ते दान करू शकतात ना. नक्कीच.